हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी कविता 9वी विद्या प्रशंसा या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी जो काही पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे खालील आकृत्या पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजे कवीच्या मते विद्येची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची आहेत। पाहूया याचं उत्तर। पहिलं म्हणजे अद्भुत गुण असलेले धन आहे, त्यानंतर हित करणारा माणसाचा मित्र व इच्छित फळ देणारा कल्पतरू आहे। पाहूया मित्रांनो पुढील आकृती। विद्येमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत। जगात श्रेष्ठत्व प्राप्त होतं, त्यानंतर मित्रांनो सदैव कल्याणकारी असते, त्यानंतर मित्रांनो मनोरथ पूर्ण होतात, त्यानंतर मित्रांनो गुरुप्रमाणे उपदेश मिळतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, तुलना करा। या ठिकाणी आपल्याला तुलना करायला लावलेली आहे ती म्हणजे धन व विद्या या दोन गोष्टींमध्ये आपल्याला तुलना करायला लावलेली आहे। पहिले धन पाहूया मित्रांनो। धन म्हणजे देऊन कमी होते, तर विद्या ही देऊन कमी होत नाही तर वाढत जाते। पाहूया मित्रांनो पुढे, धन हे भोगून सरून जाते, तर विद्या हे भोगून संपत नाही तर वाढत जाते मित्रांनो। पुढे पाहूया मित्रांनो, धन हे सतत उणे होते, तर विद्या हे सतत वाढत जाते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे। पाहूया या ठिकाणी ती ओळ। नाना विविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या ओळीचा या ठिकाणी आपल्या समजलेला अर्थ या ठिकाणी सांगायचा आहे। पाहूया याचं उत्तर किंवा पाहूया या ओळीचा आपल्याला समजलेला अर्थ। पहिले म्हणजे हिरे मोती पोळे इत्यादी नाना विविध रत्नांचे खूप अलंकार असतात, ते घातल्याने माणसाचे सौंदर्य वाढते, पण विद्या या अलंकारामुळे वाढणारे सौंदर्य इतके मोठे असते की विद्येसारखा दुसरा एकही अलंकार नसतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, विद्या हे उत्तर येईल असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे। पाहूया या ठिकाणी तो प्रश्न। कोणत्या अलंकाराला जगातील सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणतात? याचं जे काही उत्तर येईल मित्रांनो ते म्हणजे विद्या। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5, तुमच्या शब्दात स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। पाहूया याचं उत्तर। विद्या प्रशंसा या कवितेत कवीने विद्यागुरु सारखी उपदेश करत असते असे म्हटले आहे। विद्या ही अडचणीच्या काळामध्ये उपाय सुचवते, आपले मनोरथ कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करते, सर्व प्रकारचे सुख देते, सर्व दुःखांचे निवारण करते, हे कवीने वर्णन केलेले विद्येचे महत्त्व आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। त्या विद्या देविते अन्न भावे सदा भजाभारी। या ओळीचा या ठिकाणी आपल्याला सरळ अर्थ सांगायचा आहे। पाहूया मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर। विद्या ही माणसाला प्रतिष्ठा व श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी देवी आहे। सदैव सुखकारक असलेल्या विद्या देवीची पूजा व आराधना मनोभावे करावी, नेहमी विद्या देवीला हृदयापासून भजावे असा उपदेश कवीने या ओळीत केलेला आहे। पाहूया मित्रांनो खेळूया शब्दांशी। या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे या ठिकाणी खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधायचे आहेत। पाहूया याची उत्तर। मोठेपण, श्रेष्ठत्व, नेहमी, सदैव, सदा, नित्य, अलंकार, भूषणे, मनातील इच्छा, मनोरथ। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। खालील शब्दांचे प्रत्येकी 5 समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत। पाहूया ते शब्द। या ठिकाणी मित्र या शब्दाला जे काही 5 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे मित्र, दोस्त, सवंगडी, सखा, सोबती। पाहूया मित्रांनो दुसरा शब्द सोने। या ठिकाणी याला ज्या काही 5 समानार्थी शब्द आहेत ते म्हणजे सुवर्ण, कनक, हेम, कांचन। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता कवितेचा विद्या प्रशंसा, हा स्वाध्याय आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।